सुरुवातीला दिसले ते आता दिसले नाहीत। धनंजय मुंडे, उदय सामंत, गिरीश महाजन, संदीपान भुमरे परत जरांगेंकडे फिरकले नाहीत। करोडोंच्या संख्येत लोक मुंबईकडे येणार म्हटल्यावर मुंबईच नाही तर सरकारची निवडणुकांची स्ट्रॅटर्जी सुद्धा मार खाणार। सरकार रात्री सुद्धा काम करते। विचार करा, जरांगेंनी काय डोकं लावले? विषय मिटणार नाही समजताच एकनाथ शिंदे यांनी घेतले मोठे निर्णय। सरकारी डिपार्टमेंट जाम झाले। शरद पवारांनी जरांगे पाटलांचं आंदोलन मुंबईकडे रवाना होताच एक महत्त्वाचं स्टेटमेंट केले। ते मंत्री कुठे तोंड जळून बसलेले आहेत, जे सुरुवातीला मनोज जरांगे पाटलांना उपोषण मागे घेण्यासाठी आणि आम्ही या तारखेपर्यंत तुम्हाला आरक्षण देऊ हा कागद घेऊन गेले होते, त्यांनी कुठं तोंड जळवलंय असा प्रश्न विचारला। आणि एकनाथ शिंदेसह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गटाच्या मंत्र्यांची मात्र चांगलीच तारांबळ झाली। मुद्द्यावर येऊया। मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्यात। हालचाली युद्ध पातळीवरती सुरू आहेत। मूळ म्हणजे मनोज जरांगे पाटलांना जर वेळीच थोपवलं गेलं नाही तर एकनाथ शिंदे असो किंवा मग केंद्र कोणाला सुद्धा जरांगेंना मुंबईमधून पुन्हा रिटर्न आरक्षण घेतल्याशिवाय माघारी लावू शकत नाही। आणि त्यामुळे जरांगेंना जर थोपवायचं असेल तर आताच थोपवावं लागेल अशी स्ट्रॅटर्जी आता महाराष्ट्र सरकार बांधताना दिसतंय। यशस्वी होईल की नाही हा पुढचा भाग, परंतु मराठा आरक्षणासंदर्भात सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांसोबत तसेच निवृत्त न्यायमूर्ती शिंदेंसोबत झालेल्या बैठकीत शिंदेंनी महत्त्वाच्या सूचना दिल्यात। ज्या ज्या गावात कुणबी नोंदी सापडल्या नाहीत तिथे फेरतपासणी करा। कुणबी नोंदी सापडल्यात त्यांचं जात प्रमाणपत्र युद्ध पातळीवर द्या। सापडलेल्या नोंदींची माहिती होण्यासाठी गावोगावी जनजागृती करा। राज्य मागासवर्गीय आयोगाद्वारे सुरू असलेलं सर्वेक्षण त्वरित पूर्ण करा। वंशावळीसाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती करा। पूर्ण शक्ती एकवटून एक सामाजिक भावनेने काम करा। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असं मुख्यमंत्री म्हणतात। मागासवर्ग आयोगाचा पुनर्गठन करून तो अहवाल महिनाभरात अपेक्षित आहे। मराठ्यांच्या कुणबी नोंदी संदर्भातील निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांचे 2 अहवाल आलेत। अंतिम अहवाल ही लवकरच येईल। सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली असून त्यावर 24 जानेवारीला सुनावणी आहे। मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती स्थापन केली। त्यानुसार 54 लाख नोंदी आतापर्यंत सापडल्यात। सरकारने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत नोंदीवरून 1,47,000 कुणबींचं जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आलंय। एकट्या मराठवाड्यात 32,000 नोंदी आढळल्या असून 18,600 कुणबी जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेत। मात्र जरांगे आता सरकारला अधिक वेळ देण्यास तयार नाहीत। कितीही नोटिसा पाठवल्या आणि मुंबईकडे येण्यापासून रोखलं तरी ऐकणार नाही असा पवित्रा जरांगेंनी घेतलाय। शरद पवारांनी सरकारच्या शिष्टमंडळातील नेत्यांना टोला लगावलाय। उपोषण सोडवण्यासाठी गेलेले मंत्री आता का तोंड दाखवत नाहीत असं पवार यांनी म्हटलंय। जरांगे पाटलांनी आतापर्यंत 2-3 वेळा सरकारला मुदत दिली। 14 सप्टेंबरला 17 दिवसानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आंतरवाली सराटी देऊन उपोषण सोडवलं आणि सरकारला महिनाभराचा वेळ दिला। 2 नोव्हेंबरला पुन्हा सरकारचं शिष्टमंडळ आलं। त्यावेळी 24 डिसेंबर पर्यंतची मुदत सरकारला दिली। तिसऱ्यांदा 20 जानेवारी पर्यंतची मुदत जरांगेंनी सरकारला दिली होती। सरकारने ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना जात प्रमाणपत्र देण्याची तयारी दर्शवली। युद्ध पातळीवर काम करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत। पण सरसकट मराठा आरक्षण यावरच मनोज जरांगे पाटील आजही ठाम आहेत। जरांगे पाटलांनी एकंदरीतच काय तर सरकारच्या सर्व स्ट्रॅटर्ज्या ज्या आहेत त्या फोल्ड ठरवल्या। शरद पवारांनी घेतलेली उडी आणि मोठ्या संख्येने मनोज जरांगे पाटलांच्या मागे असलेला समाज, त्यामुळे आता असं झालंय कारवाई करायची तर कुणावर आणि किती जणांवर करणार असा सुद्धा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे आता सामंजस्यानं घेतलं, हळूहळू घेतलं आणि मनोज जरांगे पाटलांनाच जर शहाणं म्हणून जर सरकारने काम केलं तर काहीतरी सरकारची डाळ निवडणुकांपर्यंत गळू शकते। याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।